आपल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी उल्हास शिवर्डे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज चालू केली होती बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आणि ती म्हणजे कोणती तर आपण नवीन नवीन काही इंग्रजीचे वाक्य बघत होतो. त्या वाक्यातून आपला थोडं थोडं हळूहळू इंग्रजी येणार होतं, बोलता येणार होतं, समजणार होतं. यासाठी आपण ही सिरीज चालू केली होती. त्या सिरीजचा आज हा 5वा-6वा व्हिडिओ असेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत की आपल्याला नेमकं एक छोटे छोटे वाक्य आपल्या दैनंदिन जीवनामधले छोटे छोटे वाक्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते ऐकणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, ते पेपरवरती लिहिणार आहोत, ते लिहिल्याच्या नंतर त्याच्या आरशामध्ये प्रॅक्टिस करणार आहोत. ती प्रॅक्टिस केल्याच्या नंतर 100% मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ज्यावेळेस सगळे व्हिडिओज तुम्ही बघाल, त्याची प्रॅक्टिस कराल, त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या गरजेपुरतं इंग्रजी 100% बोलता येणार आहे, लिहिता येणार आहे. तर चला तर मित्रांनो, आज सुरू करूया आपण. या ठिकाणी आपण जे सिरीज चालू केली होती, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, दररोज वापरण्यात येणारी इंग्रजीची काही वाक्य, तर ते आपण 1 ते 30 पर्यंत या ठिकाणी वाक्य बघणार आहोत. ते बघा पुढील प्रमाणे. पहिलं वाक्य या ठिकाणी आपण मित्रांनो घेतलेलं आहे आणि ते म्हणजे खूप हुशार होण्याचा प्रयत्न करू नको. बघा, एखाद्या वेळेस आपण मित्राबरोबर चर्चा करत असताना बोलत असतो ना, खूप हुशार होण्याचा प्रयत्न करू नको. मग इंग्रजीमध्ये ते वाक्य कसं बोलायचं आहे? सोपं आहे की डोंट ट्राय टू बी टू स्मार्ट. आता याच्यातले प्रत्येक शब्द तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला बोललो. तुम्हाला प्रत्येक शब्द माहिती आहे, फक्त शब्दाच्या म्हणजे शब्द कोणता कोणत्या ठिकाणी ठेवायचा, वाक्याची रचना कशी करायची, हे आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून बघत आहोत. डोंट ट्राय टू बी टू स्मार्ट. पहिलं वाक्य काय? खूप हुशार होण्याचा प्रयत्न करू नको. डोंट ट्राय टू बी टू स्मार्ट. आलं लक्षात? बघा मित्रांनो, किती छोटे छोटे वाक्य आहेत. माझ्याशी वाद घालणे थांबवा. ए बाबा, मला काही डोकं लावू नको, हे शब्द आपला बोलायचे, इंग्रजीमध्ये बोलायचे. किती सोपं आहे बघा. स्टॉप आर्ग्युइंग विथ मी. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य मी 2 वेळेस वाचतो. माझ्याशी वाद घालणे थांबवा. स्टॉप आर्ग्युइंग विथ मी. किती सोपं आहे ना? याची फक्त प्रॅक्टिस करायची, लिहायचंय, आरशामध्ये बोलायचंय. तुम्ही बदलणार नाही. 100% आपण जे बोलतोय, तुम्ही मला खात्री द्या की तुम्ही बदलणार नाही. इंग्रजीमध्ये कसं बोलायचं? यू वोंट चेंज. तुम्ही बदलणार नाही. यू वोंट चेंज. चौथे बघा या ठिकाणी, गप्प बस, मला काही ऐकायचे नाही. मला तुझी बडबड करतोय ते ऐकायचे नाही. इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचे, कसं बोलायचं? शट अप. डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग. मला काही, आय डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग. मला काही ऐकायचं नाही. गप्प बस, मला काही ऐकायचे नाही. शट अप. आय डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग. नंतरचे 5वं वाक्य मित्रांनो, गप्प बस, तुला काही कळत नाही. तू मला काही सांगू नको, तुला मला समजत नाही. फक्त इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचंय. शट अप, यू डोंट नो एनिथिंग. शट अप, यू डोंट नो एनिथिंग. होते का नाही प्रॅक्टिस हळूहळू? मला माहिती आहे ना, असे वाक्य छोटे छोटे जर आपण प्रयत्न केला तर 100% गरजेपुरतं इंग्रजी येणाऱ्या 6 महिन्यात आपल्याला येणार आहे. फक्त प्रॅक्टिस करायची. तो नुकताच आला होता. ही हॅड जस्ट अराइव्ड. ही हॅड जस्ट अराइव्ड. तो नुकताच आला होता. ही हॅड जस्ट अराइव्ड. बसा तुम्ही तिथे. मला सांगा मी काय करू? टेल मी व्हॉट शुड आय डू. मला सांगा मी काय करू? टेल मी व्हॉट शुड आय डू. मित्रांनो, मला सांगा, खरंच नाही, किती छोटे छोटे वाक्य आहेत, कळतायत का नाही ते? मी तुम्हाला चित्र पण दिलं, चित्राच्या माध्यमातून तुम्हाला ह्या ठिकाणी समजतंय असं मला वाटतंय. बघा, 8वं वाक्य काय? तुम्हाला वाटेल ते काहीही. तुम्ही सांगा हो, तुम्हाला वाटेल ते काहीही करू आपण. एनिथिंग यू फील लाईक. तुला जे वाटत असेल, आता मला वेळ रिकामा आहे, मी आपण काहीही करू, हे आपल्याला जर बोलायचं असेल आपल्या मित्राला इंग्रजीमध्ये, तर तुम्हाला वाटेल ते काही. एनिथिंग यू फील लाईक. द नेक्स्ट सेंटेन्स इज, दिवसेंदिवस गरम होत आहे. आता उन्हाळा लागलाय, दिवसेंदिवस गरम होत आहे. इट्स गेटिंग हॉटर डे बाय डे. बघा, पुन्हा एकदा वाचतो. दिवसेंदिवस गरम होत आहे. इट्स गेटिंग हॉटर डे बाय डे. इट्स व्हेरी सिम्पल. खूप सोपे सोपे वाक्य आहेत मित्रांनो. 100% तुमच्या गरजेपुरतं इंग्रजी तुम्हाला येणार आहे. फक्त प्रॅक्टिस करायची आहे. पुढचं वाक्य आपल्या मातृभाषेमधलं, मला जायचे आहे पण मी जाऊ शकत नाही. मला जायचंय पण मी जाऊ शकत नाही. काम खूप पडलंय. आय वॉन्ट टू गो बट आय कांट. मला जायचे आहे पण मी जाऊ शकत नाही. आय वॉन्ट टू गो बट आय कांट. 11वं वाक्य मित्रांनो, तुम्ही असे म्हणायला नको होते. तुम्ही आता जे बोललात त्याचा मला राग आलाय. हे आपल्या इंग्रजीमधून आपलं सांगायचं आहे. यू शुडंट हॅव सेड सो. यू शुडंट हॅव सेड सो. तुम्ही असे म्हणायला नको होते. यू शुडंट हॅव सेड सो. मित्रांनो, इझी जात आहे ना? 100% इझी जात आहे. फक्त प्रॅक्टिस करा. मी तासभर अभ्यास करतो. काय नाही, मी फक्त दिवसभरामध्ये तासभर अभ्यास करतो. हे तुम्हाला इंग्रजीमधून बोलायचंय. आय स्टडी फॉर ॲन आवर.
बघा मी आवचा उच्चार कसा केला, फक्त म्हणजे तो ऍक्च्युअली सायलेन्स आहे. आवर म्हणायचं नाही. आय स्टडी फॉर अन आवर, मी तासभर अभ्यास करतो दिवसभरातून. तुम्ही कोणाचे नाव घेतले, कोणाचं नाव घेतलंय तुम्ही, कशासाठी त्या व्यक्तीचं नाव घेतलंय इथं आता. हुज नेम डिड यू टेक, तुम्ही कोणाचं नाव घेऊन टाकलंय किंवा ऐकायला आलं नाही त्यावेळेस हुज नेम डिड यू टेक. आता तू कोणाचं नाव घेतलं मला सांग बरं, जर आठवत नाहीये. 14 वाक्य आहे. मला त्याला थप्पड मारावीशी वाटते, मला जरा मारा वाटतं, मला राग आलाय, आलायच राग, त्याला काय आपण इंग्रजीमध्ये मारू शकत नाही पण बोलायचं आय फील लाईक स्लॅपिंग हिम, आय फील लाईक अ स्लॅपिंग हिम, मला त्याला थप्पड मारावीशी वाटते. बघा मी उलट पालट करतोय, मराठीतलं इंग्रजीमध्ये, इंग्रजीला मराठीमध्ये. 100% प्रॅक्टिस करा, ऐका, व्हिडिओ स्टॉप करून करून ऐका, लिहा वाक्य, आरशामध्ये प्रॅक्टिस करा. 6 महिन्यामध्ये नंबर 1 तुम्हीच राहाल. मी तुम्हाला जाऊ देणार नाही, आय विल नॉट लेट यू गो, मी तुम्हाला जाऊ देणार नाही, आय विल नॉट लेट यू गो. सोपं आहे का ना मित्रांनो. ढगांचा गडगडाट होत आहे, खूप ढग वाजतात, गडगड होतंय, खूप आवाज येतोय. क्लाउड्स आर थंडरिंग, क्लाउड्स आर थंडरिंग. 17 वाक्य मित्रांनो, कुठेतरी जावंसं वाटतंय, आय फील लाईक गोइंग समवेअर, बस बोर झालोय, काम खूप झालंय, आता मला कुठेतरी जावंसं वाटतंय, फिरावं वाटतंय. मग इंग्रजीमधलं मराठीमध्ये, मराठीमधलं इंग्रजीमध्ये कसं, आय फील लाईक गोइंग समवेअर, कुठेतरी जावंसं वाटतंय, कुठेतरी जावंसं वाटतंय. इंग्रजीमध्ये काय, आय फील लाईक गोइंग समवेअर. बघा मित्रांनो, सगळे शब्द तुम्हाला माहितीये, फक्त तुम्ही काय करताय, वाक्याची रचना कशी करायची, त्याला कसं स्टेप बाय स्टेप लावायचं हे तुम्ही या ठिकाणी शिकताय. अर्थात प्रत्येक जण स्वतःसाठी करतो, ऑब्विसली, ऑब्विसली एव्हरीबडी डज फॉर हिमसेल्फ. प्रत्येक जण जे काय काम करतो, जे काय करत असेल दिवसभरामध्ये, ते स्वतःसाठी करत असतो. मग ते वाक्य अर्थात प्रत्येक जण स्वतःसाठी करतो, काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. मग ते वाक्य बोलायचं कसं इंग्रजीमध्ये, ऑब्विसली एव्हरीबडी डज फॉर हिमसेल्फ, प्रत्येक जण स्वतःसाठीच प्रत्येक काम करत असतो. माझे घड्याळ वेगाने धावत आहे, माय वॉच इज रनिंग फास्ट, माय वॉच इज रनिंग फास्ट, माझे घड्याळ वेगाने धावत आहे, माय वॉच इज रनिंग फास्ट. छोटे छोटे वाक्य मित्रांनो, पण 100% तुम्हाला ते काहीतरी देऊन जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सोडू नका. तू काही बोललात का, डिड यू से समथिंग, तू काही बोललास का, तर झालंय तिथं, तू काही बोललास का, डिड यू से समथिंग, तू आतापर्यंत म्हणजे आता बोललाय का काही, तर ते इंग्रजीमध्ये कसं, डिड यू से समथिंग. नंतरचं वाक्य, तू त्याला काय सांगितले, काय सांगितलं तू, व्हॉट डिड यू टेल हिम, तू त्याला काय सांगितलं की तो माझ्यावर रागवला, मग ते मित्राला विचारायचं, त्यावेळेस तुम्ही वाक्य कसं वापराल, व्हॉट डिड यू टेल हिम, तू त्याला काय सांगितलेस. 22 वाक्य आहे, आत राम आहे का, राम आत आहेत का, मग काय प्रश्न, इज राम इन साइड. मग रामच्या ऐवजी एखादं नाव असेल दुसरं तुमच्या मित्राचं, मैत्रिणीचं, कोणाचं, तो आत आहे का विचारायसाठी का, इज राम इन साइड, इज श्याम इन साइड, इज दीपक इन साइड, वॉट एव्हर. आता आत राम आहे का, इज राम इन साइड. नंतरचं वाक्य, समजले. आता हे 2 प्रकारे बोलता येतं, समजले, समजले का. मग एखादं कोणतरी शिकवतंय किंवा आपण काहीतरी कोणाला एखादी गोष्ट सांगितली, तर त्यावेळेस शब्द काय, अंडरस्टूड, मी जे आत्ता बोललो ते कळलंय का, किंवा गॉट इट, तुला समजलंय का, आत्मसात झालंय का. कोणते कोणते 2 शब्द आहे, अंडरस्टूड आणि गॉट इट. बघा 23वं वाक्य मित्रांनो, तुला लगेच इथे यायला हवे होते, तू वेळ न दवडता ह्या ठिकाणी यायला हवं होतं. आपल्या मातृभाषेमधलं वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचंय, यू हॅड टू कम हिअर इमिडिएटली, तू न वेळ घालवता ह्या ठिकाणी यायला पाहिजे होतं, यू हॅड टू कम हिअर इमिडिएटली. किती सोपे वाक्य आहे मित्रांनो, तुला लगेच इथे यायला हवे होते, यू हॅड टू कम हिअर इमिडिएटली. प्रॅक्टिस करा, 100% यश आपल्याकडे आहेच, कारण की प्रॅक्टिस केल्यानंतर ते येणारच. फक्त व्हिडिओमध्ये सोडू नका, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. पोहोचवताना तुमची एकदा प्रॅक्टिस होत असते, लक्षात घ्या. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. नथिंग कुड बी बेटर दॅन दिस, नथिंग कुड बी बेटर दॅन दिस, यापेक्षा मी जी आत्ता गोष्ट केली आहे त्यापेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. नथिंग कुड बी बेटर दॅन दिस. आणि 2 ते 3 मुलं मित्र मिळून जर समजा अभ्यास जर केला ना, तर लवकर होईल, कारण की कॉम्पिटिशन लागलं ना मित्रांमध्ये, तर 100% आपल्याला अजून ओढ लागते आणि आपण लवकर शिकतो. एक 3-4 जण एकत्र आले, व्हिडिओ बघितला, लिहिलं, प्रॅक्टिस केली मित्रांबरोबर, ते 4-5 जण मिळून एक अर्धा तास आपण कुठेतरी गप्पा मारतो, इंग्रजीच्या गप्पा जर मारल्या, कारण की चौघांनी त्या व्हिडिओचा अभ्यास केला, तेवढेच वाक्य बोला ना. 10 पैकी अगोदर किती येतील मी तुम्हाला सांगितलं अगोदरच्या व्हिडिओला, 10 पैकी तुम्हाला एकच वाक्य इंग्रजीमध्ये येईल, बाकीचे 8 वाक्य 9 वाक्य तुम्हाला मराठीमध्ये येतील, हरकत नाही ना. परंतु 4-5 जण मिळून जर प्रॅक्टिस केली तर 100% दिल्ली दूर नाही. मी विचार करत होतो, आय वॉज थिंकिंग,
मी विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग. इज श्याम कमिंग? श्याम येत आहे का? श्याम येत आहे का? श्याम येत आहे का? इज श्याम कमिंग? श्याम येत आहे का? इज श्याम कमिंग? इज दीपक कमिंग? इज रमेश कमिंग? व्हॉट एव्हर, तुमच्या मित्राचे नाव तुम्ही चेंज करू शकता वाक्याची प्रॅक्टिस करण्यासाठी. 28 वाक्य मित्रांनो या ठिकाणी कोणतं आहे? आम्हाला अन्न शिजवायचे होते. यार तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही, आम्हाला अन्न, मग कसं बोलायचं ते? वी हॅड टू कुक द फूड. वी हॅड टू कुक द फूड. इंग्रजीमध्ये बोलताना आम्हाला अन्न शिजवायचे होते. वी हॅड टू कुक द फूड. नंतरचं आहे काळजी नाही, जे काय झालं जाऊ द्या, काळजी नाही, मला काय चिंता नाही. मग कसं? आय डोंट केअर. नॉट टू वरी. मला काळजी नाही. नॉट टू वरी, काही काळजी करू नका, काळजी नाही. नॉट टू वरी, काळजी करण्याचं कारण नाही. मला तयार होऊ द्या. शेवटचं वाक्य आहे लेट मी गेट रेडी. ठीक आहे, जाऊ आपण पार्टीला जाऊ, सिनेमाला जाऊ, कुठं जायचं तिकडे जाऊ, परंतु एक वाक्य मराठीमध्ये आपलं इंग्रजीमध्ये बोलून बघा. लेट मी गेट रेडी. मला तयार होऊ द्या. लेट मी गेट रेडी. मित्रांनो 30 वाक्य तुम्हाला दिले. 30 वाक्याची प्रॅक्टिस करा. 100% येणाऱ्या 6 महिन्यामध्ये वर्गात नंबर 1 तुम्हीच राहाल, याच्यात शंकाच नाही. दुसरी गोष्ट, 6 महिन्यामध्ये तुमच्या गरजेपुरतं इंग्रजी तुम्हाला येणार आहेच. फक्त लिहायचंय, ऐकायचंय व्यवस्थित, आणि इंग्रजी फक्त ऐकल्याने चांगली येते बरं. म्हणून प्रत्येक व्हिडिओ पाठीमागचा आपलं बडा सपना एज्युकेशनचं जे चॅनल आहे ते संपूर्ण व्हिडिओ बघा. 100% तुम्ही जर एक 8 दिवस तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले ना, तर नव्या व्हिडिओमध्ये मला कॉमेंट करून सांगा फरक पडला का नाही पडला. नाही पडला तर चॅनल सोडून देईन बॉस. कळलं का नाही कळलं का? नुसतंच कळलंय, सगळंच कळलंय ना. चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. याची प्रॅक्टिस करा. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जाओ. धन्यवाद.